Subscribe now and press the bell icon. Never miss an update. सलीम बागबान आज मी कौन्सिल हॉलमध्ये जाऊन आपले महाराष्ट्राचे गव्हर्नर CP राधाकृष्णन सर यांना मी भेटलो। आज इंडिपेंडन्स डे आहे, त्याच्याबद्दल सगळ्यांना माझी शुभेच्छा। CP राधाकृष्णन सरांना भेटून मी त्यांना सांगितलं की मी व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया याचं इलेक्शन मी हे करतोय, लढणार आहे, तर त्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा, मला शुभेच्छा द्या। त्याचबरोबर मी कलेक्टर साहेब जितेंद्र दोदी साहेबांना पण भेटलो। नंतर आपले पुण्याचे पोलीस कमिशनर आहे नितेश कुमार यांना पण मी भेटलो आणि आपले आमदार रोहित पवार साहेब आहेत त्यांना पण मी भेटलो आणि त्यांना सांगितलं की आपली शुभेच्छा मला तुम्ही द्या, त्याकडून आपल्या देशाचा फार मोठा प्रमाणात भलं होईल। मेन त्याच्यामध्ये माझा एक मेन मुद्दा जे आहे त्यासाठी मी हा इलेक्शन लढतो आहे, याचा मेन कारण जे आहे की भ्रष्टाचार आणि बेरोजगारी आणि शिक्षण हे तीन गोष्टी जे आहे आणि लोकांचं स्वास्थ्य, हे तीन गोष्टीकडे गव्हर्नमेंटचं लक्ष नाही आहे। गव्हर्नमेंट त्यांचं स्वतःचंच भलं करतं आहे। जे जे नेते मंडळी आहे, जे जे टॉप पोस्टवरती बसलेले मंडळी आहेत, ही लोक स्वतःचाच फायदा करत आहेत। गोरगरीब लोकांकडे त्यांचं अजिबात लक्ष नाही आहे। तर त्यांचं लक्ष वेधण्यासाठी मला पॉवरमध्ये जाण्यास फार गरज आहे, म्हणून मी व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांचं इलेक्शन मी आता लढणार म्हणजे लढणारच आहे। आणि आता मी आज दिल्लीला चाललो आहे आणि उद्या सगळे लोक जेवढे पक्षाचे नेते आहेत त्यांना मी सगळे भेटून कळकळीने विनंती करणार आहे की तुम्ही मला सपोर्ट करा आणि मला सहकार्य करा। कारण काय भ्रष्टाचार एवढे प्रमाणात वाढलं आहे की आता गोरगरीब लोकांचं जीणं फार मुश्किल होऊन जाणार आहे। तर भ्रष्टाचार कुठल्या पद्धतीने कसं कमी करायचं, काय नाही, ते मला त्याचं चांगलं ज्ञान आहे। आणि दुसरं आमचे लोकांमुळे शिक्षण नसल्यामुळे तर आमची बेरोजगारी वाढती आहे आणि आमचे पूर्ण देशाचं सत्यानाश झालेलं आहे। तर त्यासाठी मला लढायचं आहे, बेरोजगारी हे करायची, कम्प्लिटली वाईपआउट करायची आहे, भ्रष्टाचार कम्प्लीट वाईपआउट करायचं आहे आणि लोकांना शिक्षण देणं 100% लिटरसी या देशामध्ये व्हायला पाहिजे। यासाठी मी व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडियाचं इलेक्शन लढतो आहे। तर तुम्ही मला सहकार्य करा आणि कळकळीने हे विनंती आहे, जेणेकरून आपल्या देशाचा फायदा होईल आणि आपला देश पुढे जाईल। धन्यवाद।